नमस्कार मंडळी, आज आपण पोस्टाच्या अशा एका योजनेची माहिती बघणार आहोत जी योजना ठेवीदारांना दर महिन्याला व्याज मिळवून देते। म्हणजे ते व्याज दर महिन्याला त्यांच्या बचत खात्यामध्ये जमा केलं जातं आणि या योजनेचा व्याजदर सुद्धा बँकांच्या इतर फिक्स डिपॉझिट योजनांपेक्षा नक्कीच जास्त आहे। पोस्टाच्या या योजनेचं नाव आहे पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना आणि आज आपण पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेची संपूर्ण माहिती बघणार आहोत। तर सुरू करूया आजचा व्हिडिओ। सगळ्यात आधी आपण बघूया पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेची काही वैशिष्ट्य। मंडळी, पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेची मुदत 5 वर्षांची आहे। म्हणजे योजनेत एकदा गुंतवणूक केल्यावर आपल्याला 5 वर्षांसाठी एक फिक्स व्याजदर दिला जातो आणि व्याज प्रत्येक महिन्याला बचत खात्यामध्ये जमा केलं जातं। मात्र त्यासाठी तुम्हाला या योजनेत खातं सुरू करताना तुमच्या बचत खात्याचा तपशीलसुद्धा द्यावा लागेल। या योजनेत गुंतवणूक करण्याचा प्रमुख फायदा काय आहे तर ही योजना केंद्र सरकारच्या अखत्यारीत येते, त्यामुळे तुमची गुंतवणूक सुरक्षित राहते, ती बुडण्याची कुठलीही शक्यता राहत नाही। त्यामुळे तुम्ही या योजनेत गुंतवणूक करताना तुमचे पैसे बुडण्याची शक्यता नाही, तुमची रक्कम अगदी सुरक्षित राहते। तर ही होती पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेची काही वैशिष्ट्य। आता आपण बघूया पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेसाठी आवश्यक पात्रता काय आहे। या योजनेत कुठलाही भारतीय नागरिक गुंतवणूक करू शकतो, मात्र अनिवासी भारतीय या योजनेत गुंतवणूक करू शकत नाही। थोडक्यात भारतात राहणारा भारतीय नागरिक या योजनेत गुंतवणूक करू शकतो। या योजनेत गुंतवणुकीसाठी वयाची कुठलीही अट नाही, फक्त अल्पवयीन व्यक्तीसाठी एका कायदेशीर पालकाची आवश्यकता असते। संयुक्त खातं असेल तर ते जास्तीत जास्त 3 व्यक्तींचं असू शकतं। 3 पेक्षा जास्त व्यक्ती संयुक्त खात्यामध्ये समाविष्ट होऊ शकत नाही। या योजनेत वयाची 10 वर्ष पूर्ण झालेली व्यक्ती स्वतःच्या नावाने खातं सुरू करू शकते आणि त्या खात्यातील व्यवहारसुद्धा चालवू शकते। म्हणजे वयाची 10 वर्ष पूर्ण झालेली व्यक्ती स्वतःचं खातं सुरू तर करू शकतेच, पण ऑपरेटसुद्धा करू शकते। आता बघूया पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेसाठी ठेवींचे काही नियम। या योजनेत ठेव एक रकमी ठेवता येते, म्हणजे खातं सुरू करताना एकदाच पैसे भरावे लागतात आणि मुदत पूर्ण झाली की ते आपल्याला परत मिळतात। या योजनेत आपण किमान 1000 रुपये ठेवू शकतो आणि 1000 रुपयांच्या पटीत रक्कम वाढवू शकतो। उदाहरणार्थ 1000 रुपये, 2000 रुपये, 5000 रुपये अशा प्रकारच्या रकमा आपण या योजनेमध्ये गुंतवू शकतो। मात्र 1200, 1500, 1600 अशा रकमा मात्र आपण या योजनेत गुंतवू शकत नाही। थोडक्यात 1000 ने पूर्ण भाग जाणारी कुठलीही रक्कम या योजनेत गुंतवणुकीसाठी चालते। या योजनेत एका व्यक्तीचं खातं असेल तर खात्यात ठेवीची कमाल मर्यादा 9 लाख रुपये आहे। म्हणजे 9 लाखांपेक्षा जास्त रक्कम आपण या योजनेत एका व्यक्तीच्या नावे ठेवू शकत नाही। संयुक्त खातं असेल तर आपण जास्तीत जास्त 15 लाख रुपयांची गुंतवणूक करू शकतो। मात्र संयुक्त खात्यात सर्व संयुक्त खातेधारकांना गुंतवणुकीमध्ये समान वाटा असेल। पालक म्हणून अल्पवयीन व्यक्तीसाठी उघडलेल्या खात्याची कमाल गुंतवणुकीची मर्यादा वेगळी असेल। म्हणजे अल्पवयीन व्यक्तीच्या खात्यासाठी 9 लाख रुपये आणि पालकांचं स्वतंत्र खातं असल्यास अजून 9 लाख रुपये किंवा संयुक्त खातं असेल तर 15 लाख रुपयांची मर्यादा असेल। आता बघूया पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत खातं मुदत पूर्ण होण्याआधी बंद करण्यामुळे काय होईल। खातं सुरू केल्याच्या तारखेपासून 1 वर्षाची मुदत संपण्यापूर्वी कोणतीही ठेव बंद करता येत नाही। खातं सुरू केल्याच्या तारखेपासून 1 वर्षानंतर आणि 3 वर्ष पूर्ण होण्याआधी खातं बंद केलं असल्यास मूळ रकमेतून 2% रक्कम वजा केली जाईल आणि उर्वरित रक्कम खातेदाराला परत दिली जाईल। उदाहरणार्थ तुमची या योजनेत 1 लाख रुपयाची ठेव असेल आणि जर तुम्ही खातं सुरू केल्याच्या तारखेपासून 1 वर्षानंतर किंवा 3 वर्ष पूर्ण होण्याआधी खातं बंद केलं तर ठेवीच्या रकमेच्या 2% म्हणजे 1 लाख रुपयांच्या 2% बरोबर 2000 रुपये वजा करून 98,000 रुपये खातेदाराला परत केले जातील। खातं उघडण्याच्या 3 वर्षानंतर आणि 5 वर्ष पूर्ण होण्याआधी खातं बंद केल्यास मूळ रकमेतून 1% रक्कम वजा केली जाईल आणि उर्वरित रक्कम खातेदाराला परत दिली जाईल। उदाहरणार्थ तुमची या योजनेत 1 लाख रुपयांची ठेव असेल आणि जर तुम्ही खातं सुरू केल्याच्या तारखेपासून 3 वर्षानंतर आणि 5 वर्ष पूर्ण होण्याआधी खातं बंद केलं तर ठेवीच्या रकमेच्या 1% म्हणजे 1 लाख रुपयांच्या 1% बरोबर 1000 रुपये वजा करून 99,000 रुपये खातेदाराला परत केले जातील। मात्र खातं मुदतीपूर्वी बंद करण्यासाठी पोस्ट ऑफिसच्या शाखेत पासबुकासह अर्ज करून खातं बंद करता येतं। थोडक्यात मुदतीपूर्वी खातं बंद करण्यासाठी तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या शाखेत एक अर्ज द्यावा लागेल आणि सोबत पासबुकसुद्धा जोडावं लागेल। आता बघूया पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत मुदत पूर्ण झाल्यावर काय करावं लागेल।
या योजनेची मुदत 5 वर्षांची आहे, त्यामुळे खातं सुरू केल्याच्या तारखेपासून 5 वर्षांनंतर खात्याची मुदत संपते. त्यानंतर खातं बंद करता येतं. खातं बंद करण्यासाठी संबंधित पोस्ट ऑफिसच्या शाखेत पासबुकासह अर्ज करून खातं बंद केलं जाऊ शकतं आणि त्यानंतर खातेदाराला ठेवींचे पैसे परत दिले जातात. आता बघूया डेथ क्लेम संबंधी माहिती. मंडळी, डेथ क्लेम म्हणजे योजनेची मुदत पूर्ण होण्याआधी जर दुर्दैवाने खातेधारकाचा मृत्यू झाला तर त्यासंबंधी नॉमिनीकडून खात्यातील रकमेसाठी मागणी केली जाते. त्याला डेथ क्लेम असं म्हणतात. या बाबतीत जर योजनेची मुदत पूर्ण होण्याआधी दुर्दैवाने खातेधारकाचा मृत्यू झाला तर संबंधित खातं बंद केलं जाईल आणि खात्यातील रक्कम नॉमिनीला परत दिली जाईल. मात्र त्यासाठी संबंधित नॉमिनीला आवश्यक कागदपत्र डेथ क्लेमच्या अर्जासहित संबंधित पोस्ट ऑफिसच्या शाखेत सादर करावी लागतील. अशा प्रकारे आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर पोस्ट ऑफिसकडून त्या कागदपत्रांची व्यवस्थित छाननी करून नॉमिनीची ओळख पटल्यास मग खात्यातील रक्कम संबंधित नॉमिनीला परत दिली जाईल. तर ही होती डेथ क्लेम संबंधी माहिती. आता बघूया पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेसाठी व्याजासंबंधीची माहिती. या योजनेचा चालू व्याजदर 7.4% आहे आणि व्याज दर महिन्याला खातेदाराला दिलं जातं. खातं सुरू केल्याच्या तारखेपासून 1 महिना पूर्ण झाल्यावर व्याज मिळायला सुरुवात होते आणि ते व्याज खात्याची मुदत संपेपर्यंत म्हणजे खातं सुरू करून 5 वर्ष पूर्ण होईपर्यंत आपल्याला मिळत राहतं. हे व्याज योग्य वेळी काढून घेण्याची जबाबदारी मात्र ठेवीदारांची असते आणि ते योग्य वेळी काढून घेतलं नाही तर अशा व्याजावर अतिरिक्त व्याज दिलं जात नाही. त्यासाठी पर्याय म्हणून ठेवीदार या योजनेच्या खात्याशी आपलं बचत खातं जोडू शकतो, ज्यामुळे आपोआप व्याजाचे पैसे योग्य वेळी ठेवीदाराच्या बचत खात्यात जमा होतील. मात्र त्यासाठी तुम्हाला या योजनेत खातं सुरू करताना तुमच्या बचत खात्याचा तपशीलसुद्धा द्यावा लागेल. या योजनेत मिळणारं व्याज करपात्र आहे, म्हणजे प्रत्येक वर्षी मिळणाऱ्या व्याजावर प्राप्तिकर भरावा लागतो. आता आपण बघूया चालू व्याजदराप्रमाणे आपल्याला किती परतावा मिळेल. मंडळी, पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेचा व्याजदर 7.4% आहे. त्यामुळे तुम्ही जर 1 लाख रुपये गुंतवणूक केले तर तुम्हाला दर महिन्याला 617 रुपये एवढं व्याज दिलं जाईल. जर तुम्ही 2 लाख रुपयाची गुंतवणूक केली तर तुम्हाला दर महिन्याला 1233 रुपये व्याजापोटी दिले जातील. जर तुम्ही 5 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला दर महिन्याला 3083 रुपये व्याज दिलं जाईल. जर तुम्ही 9 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला दर महिन्याला 5550 रुपये मासिक व्याज दिलं जाईल. आणि जर तुम्ही सर्वाधिक रक्कम म्हणजे जी जॉईंट खात्यासाठी आहे 15 लाख रुपये गुंतवणूक केली तर तुम्हाला दर महिन्याला 9250 रुपये एवढं व्याज दिलं जाईल. तर हा होता परतावा. आता बघूया पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत प्राप्तिकराच्या रकमेत काही सवलत मिळते का. या योजनेत मिळणारं व्याज पूर्णपणे करपात्र आहे, म्हणजे प्रत्येक वर्षी मिळणाऱ्या व्याजावर आपल्याला प्राप्तिकर भरावा लागतो. तसंच या योजनेत गुंतवणुकीच्या रकमेवर कुठल्याही प्रकारे प्राप्तिकरात सवलत मिळत नाही. म्हणजे सामान्यपणे 5 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त मुदतीच्या ठेवींसाठी किंवा योजनांसाठी आयकर कलम 80C नुसार 1.5 लाख रुपयांपर्यंत प्राप्तिकराच्या रकमेत सवलत दिली जाते. मात्र अशी सवलत पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेच्या गुंतवणुकीच्या रकमेवर मिळत नाही. आता बघूया कागदपत्रांमध्ये खातं चालू करण्याचा अर्ज, 2 पासपोर्ट आकाराचे फोटो, ओळखपत्र म्हणून आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा पासपोर्ट चालेल. पत्त्याचा पुरावा म्हणून आधार कार्ड, वीज बिल किंवा पासपोर्ट देता येईल. अल्पवयीन व्यक्तीसाठी वयाचा पुरावा म्हणून जन्मदाखला द्यावा लागेल आणि अल्पवयीन व्यक्तीचं खातं सांभाळणाऱ्या व्यक्तीसाठी याआधी सांगितलेली सर्व कागदपत्र द्यावी लागतील. तर मंडळी, ही होती पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेची माहिती. या योजनेचा मुख्य फायदा म्हणजे आपल्याला व्याज दर महिन्याला मिळतं, ज्याचा उपयोग आपण एखादा मासिक हप्ता भरण्यासाठी करू शकतो. मग तो गाडीसाठी घेतलेला कर्जाचा हप्ता असेल, लाईफ इन्शुरन्सचा हप्ता असेल किंवा इतर कुठला हप्ता असेल, आपण तो नियमितपणे भरू शकतो किंवा दरमहा मिळणारं व्याज आपण पुन्हा आवर्ती ठेवींमध्ये गुंतवू शकतो आणि त्यातून अजून कमाई करू शकतो. त्यामुळे तुम्ही या योजनेचा फायदा नक्की घ्या. तसंच तुम्हाला या योजनेच्या संदर्भात काही शंका असतील तर आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की विचारा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा. चॅनेल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन हा पर्याय निवडा. धन्यवाद.